आणि महत्त्वाची बातमी, ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी 2.5 तास चर्चा झाली। ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकीच्या वाटाघाटींची पहिली बैठक झाली आहे। कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये ही पहिलीच राजकीय बैठक झाली आहे। दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार का, याकडे आता लक्ष असेल। उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पहिली राजकीय बैठक पार पडली। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंमध्ये पहिल्यांदाच युती संदर्भात 2.5 तास स्वतंत्र चर्चा झाली। ठाकरे बंधूच युतीवर निर्णय घेणार आहेत। त्यानंतर पक्षातले नेते पुढचा प्लान अंमलात आणतील। कोणत्या मुद्द्यावर युती करायची, यावर चर्चा झाली। कोणत्या मुद्द्यांवर अडचणी असतील, यावर देखील चर्चा झाली। यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते। त्याआधी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते। हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते। उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा मनसे, दोन्ही पक्षांकडून ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अनेक वेळा भाष्य करण्यात आलं होतं। उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबतची चर्चा सुरू झाली। मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली, तर दुसरीकडे मनसेची उद्या सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे नेते आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे। तर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत। याशिवाय येणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा करण्यात येणार आहे। राजकीय चर्चा सुरू झाली आहे का? ही पहिली अधिकृत बैठक म्हणायची 2 तास नाही, 2.5 तास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। ते आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितलं। तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण मी सत्य सांगतोय। आता राजकारणात त्यांच्या पटाला लागलं, एकत्र आले, त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्यामध्ये? ज्या वेळेला 2 भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली। आता दिसतोय ना, अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे? तिथे तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे। बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती। त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है, आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है। मला वाटतं की एकत्र यावं, म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल। सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत। उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी मिळाली आहे। 2 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे। राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। ओबीसी उपसमितीची पहिलीच बैठक वादळी ठरली आहे। ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। छगन भुजबळ यांचा जीआर मधील काही शब्दांना आक्षेप आहे। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसेल, असं भुजबळ यांचं म्हणणं आहे। मराठा समाजात बोगस जात प्रमाणपत्र देऊ नका। सरकारनं काढलेल्या जीआर मधील मराठा शब्दावर आक्षेप। मराठा समाजाला मोठा निधी दिला तरीही आता जीआर काढला, त्यावर आक्षेप। ओबीसींसाठी कमी निधी दिला जातो, त्यावर माझी नाराजी। सरकारकडून प्रश्न सुटला नाही, आता कोर्टात लढाई। मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे सगळा कुणबी आहे। सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। नोंद नसलेल्या मराठ्यांना
आता बहाणेबाजी करू नका. त्याच्यामध्ये आता हे जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅजेट, याच्यामध्ये काय म्हटलं आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्यायाचे सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला ॲफिडेव्हिट दिलं तर काय, ॲफिडेव्हिटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी. म्हणजे मी ॲफिडेव्हिटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा ॲफिडेव्हिट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल. मगच त्या ठिकाणी एटीओ प्रमाणपत्र देईल. जे कुणबी नोंदी आहे त्यांनाच मात्र प्रमाणपत्र मिळावं असा त्या GR चा अर्थ आहे. छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. भुजबळांना जेलमध्ये घाला, भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत असं जरांगे यांनी म्हटलंय. मराठा ओबीसी आता कुठंतरी एक होतोय. सरकारचा आणि मराठ्यांचा जरा थोडा कमी रोष होतोय, त्याच्यामुळे वाढू नये आणि देवेंद्र फडणवीसला पुढे छगन भुजबळमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. नसता त्याला जेलला जाऊन दिलेलं बरं, कारण तुम्हीच बाहेर आणला आणि तुम्हालाच जर तो आता घातक बनणार असला त्याला परत मध्ये गेलेलं बरं. त्याला मध्ये घालवा, नसता फडणवीस साहेबाच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लागू शकतो. कारण त्याला इतका माजन मस्ती आहे प्रसिद्धीची, नावाची आणि चलतीची. चालवा तर महाच, सरकारने ऐका तर महाच ऐका. तो काय बाप लागून गेला काय सगळ्याचा? तुलाच लय अक्कल आहे, सरकारला अक्कल नाही काय? हे बिंडोक त्यांनी सोडून आणला. आज तोच सरकारला प्रचंड मोठा डोकेदुखी झाली. माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल, काही शंका असेल, तर मी स्वतः त्यांना भेटून त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे. शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द झालेत. आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. काही जणांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल होते असं रोहित पवारांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. आजारी असल्यामुळे हे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयानं दिली आहे. दरम्यान काल वरळी डोममध्ये पार पडलेल्या बैठकीला देखील अजित पवार अनुपस्थितच होते. कालची बैठक सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या नेतृत्वात पार पडली. महिला IPS सोबतच्या वादानंतर अजित पवार अडचणीत सापडलेत. कुरडू गावातल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात अजित पवार आणि महिला IPS अधिकाऱ्यासोबत फोनवरून संभाषण झालं होतं. याच वेळी अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवलाय. कधी कधी एखाद्या ठिकाणची खरी परिस्थिती तिथले अधिकारी निदर्शनास आणून देतात असंही मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवारांनी या प्रकरणाबद्दल आधीच स्पष्टीकरण दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात. त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे. देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही. SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात. देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे. रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा. काय सांगतात ते आम्हाला? हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात. हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे. सत्तेनं तुम्हाला नेता बनवलाय, तुम्ही लोकनेते नाही आहात. दरम्यान महिला IPS सोबतच्या वादाच्या प्रकरणात अजित पवारांची मीडिया ट्रायल केली जात असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. तर कुरडू प्रकरणात झालेला गोळ अजित पवारांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. याबद्दल स्वतः अजित पवारांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरी सुद्धा जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते हे मात्र नक्की. मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवकांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वानं कार्यवाही केली पाहिजे तर जास्त योग्य राहील.
राजकीय स्कोर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे? पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असून सुद्धा सर्व काही आलबेल असतंच असं नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्तानं आलाच असेल.